दीपक काटे आणि शिरगिरेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या दोघांना सुद्धा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला होता आणि त्यावेळेस त्यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये न्यायालयात हजर केल्यानंतर दीपक काटे आणि शिरगिरेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सौरभ वाघमारे या संदर्भातली माहिती देत आहेत। सौरभ, अगदीच तृप्ती की ज्यावेळेस प्रवीण गायकवाड अक्कलकोटला आले होते त्यावेळेस शिवधर्म फाउंडेशनचे जे आहेत पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जे आहे ती शाईफेक केलेली आणि त्याच संदर्भात जे आहे की काल मध्यरात्री या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर आज त्याची सुनावणी जी आहे अक्कलकोट न्यायालयामध्ये झालेली आहे आणि अक्कलकोट न्यायालयाने जे आहे या दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे। ज्यावेळेस पोलीस न्यायालयात आणत होते संशयित आरोपींना त्यावेळेस पोलिसांचा जो आहे तो तगडा बंदोबस्त देखील न्यायालयाच्या परिसरात पाहायला मिळालेला आहे। तृप्ती, निश्चित सौरभ, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर दीपक काटे आणि शिरगिरेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। प्रवीण गायकवाड यांच्यावरती त्यांनी शाही फेकलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। यानंतर आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे।